सुरेंद्रेभेंद्र विक्रमः. किती वेळा द्र आलाय बघा श्लोकात. म्हणजे दात ज्यांचे शाबूत त्यांनी श्लोक म्हणायचा, नाही तर म्हटलं तर समोर कॅच करायला थांबायचंच कवडी. अनुप्रास साधलाय द्रचा. इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितीन्द्रोगस्य शापतः गिरींद्रेत्र करींद्रो भूत सुरेंद्रेभेंद्र विक्रमः. अर्थ असा, त्रिकुटाचल नावाचा जो प्रदेश मध्य प्रदेशाच्या खालचा, त्या प्रदेशामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा राज्य करत होता. राजा इंद्रद्युम्न अत्यंत प्रजापालन दक्ष असा, प्रजेच्या हितामध्ये काहीही कमी न पडू देणारा. मनुस्मृतीमध्ये असा उल्लेख आहे की प्रजेमध्ये, राज्यामध्ये जर विनाकारण कुठली चोरी झाली तर त्याचं पातक त्या चोराला लागत नसून त्या राजाला लागतं. याचं कारण राजाला शब्द असा वापरलाय की राजा समानार्थी शब्द आहे अवनीपती. अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा पती तो राजा. आणि अवनी म्हणजे जी अन्न वस्त्र निवारा देते ती अवनी. मग अशी देऊ शकेल असं आपलं राज्य निर्माण करणं हे काम कोणाचं आहे? राजाचं आहे. म्हणजे जीवनातल्या प्रमुख गरजा अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जर राजा पुरवू शकला नाही तर चोरी करायची वेळ येणार आहे ना. चोरी हा कोणाचा छंद नसतो. कलियुगात असेल काही सांगता येत नाही माणसांचं. हे सगळं पोटभर असून सुद्धा, जसं सगळं घरात व्यवस्थित नवरा बायको दोन्ही नोकरीला असले तरी बोर्ड असतो की नाही, येथे फॉल पिकू करून मिळेल, सगळं मिळतंय तरी पण काय ताण काय जात नाही. तसं असू शकतो काही जणांचं. हा, पण अदरवाईज कोणी असं उगाच चोरी करत नाही. ते जर मिळालं नाही तर चोरी करायची वृत्ती होते आणि ते राजा पुरवू शकत नाही म्हणून राजाला पाप. पण हा कुठल्याही गोष्टीमध्ये कुणालाही कमी न पडू देणारा, राज्यात अजिबात चोरी नाही, अवनीपती, प्रजापालन दक्ष. आणि कसा होता? अत्यंत धीर गंभीर होता आणि राज्य व्यवस्थित करत असून सुद्धा भगवत भक्त होता. ध्यान त्याचं लागायचं. ध्यानाला बसल्यानंतर याची सविकल्प समाधी लागायची. समाधीचे दोन प्रकार आहेत, एक निर्विकल्प समाधी आणि एक सविकल्प समाधी. निर्विकल्प समाधी म्हणजे सगळं मन बुद्धीमध्ये विलीन होऊन जातं आणि काहीही डोळ्यापुढे येत नाही, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. काही ना काहीतरी आहे, म्हणजे आपण आहोत, आपण आणि तुम्ही, हा फरक सुद्धा तिथे संपुष्टात येतो. काहीतरी आहे, आहे या शब्दाचा संस्कृत अर्थ सत. त्या सत रूपामध्ये जी विलीन होते ती निर्विकल्प समाधी. म्हणजे आपण सगळंच आहोत एवढीच ज्याला जाणीव उरते तो. आणि सविकल्प समाधी म्हणजे माझ्या समोर फक्त भगवंताचं कुठलं तरी रूप आहे. सविकल्प, काहीतरी विकल्प आहे अजून पुढे जाण्यात. अशी सविकल्प समाधी याची लागत असे, सगुण ध्यान लागायचं भगवंताचं, असा होता. आणि राजांना नेहमीच मधून मधून शिकारीला जायची परवानगी धर्मानेच दिली. नवे नवे ते त्याचं कर्तव्यच आहे असं म्हटलं. कारण राजा शिकारी जातो ते सुद्धा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हौस म्हणून जात नाही. आपला रजोगुण आणि किंचितसा प्रमाणात तमोगुण, कारण तमोगुण म्हणजे समोरची हत्या करणे म्हणजे थोडा तमोगुण असणे अंगात, असा त्याचा अर्थ आहे. आणि रजोगुण म्हणजे नेतृत्व करण्याचं गुण. राजा आपण आहोत हे सतत डोक्यामध्ये पाहिजे आणि वेळ पडली तर हत्याही करता आली पाहिजे. म्हणून सत्वगुणाच्या पेक्षा काही प्रमाणात कधी कधी तमोगुण वर आला पाहिजे आणि त्याची सराव, त्याची प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे. म्हणून शिकारीला जाणं गरजेचं आहे. ती सराव नेहमी लागतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक दिवस हा राजा शिकारीला जाण्याचं ठरवतो. आपला सगळा लवाजमा बरोबर घेतो, सगळी आयुध घेतो, 2 दिवसाचे कपडे बरोबर घेतो, वस्त्र बरोबर घेतो, जेवणाचं काही सामान बरोबर घेतो. कारण वेळ प्रसंगी तिथे शिजवून खावं लागेल. एवढ्या सगळ्या माणसांना तिथे न्यायचं म्हणजे कंदमुळं आणि फळं मिळणं पुरणार नाहीत तिथली. म्हणून तेही धान्य बरोबर घेतलं आणि गेला. कारण शिकार काय गेल्या गेल्या त्याच दिवशी मिळेलच अशी शक्यता नाही.
कधी कधी हात हलवत परतही यावं लागतं. आणि म्हणून सगळ्या लवाजम्यासकट राजा त्या वनामध्ये प्रस्थान ठेवलेलं आहे राजाने. दिवसभर गेला, सकाळपासून रात्रीपर्यंत. राजाच्या गुणामध्ये एक गुण सांगितलंय, सदाचरण तत्पर. चारही वर्णांचे गुण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि प्रत्येक वर्णाला हा गुण लागू आहे ना. कुठला? सदाचरण तत्पर. म्हणजे कसं बुवा, सगळ्या वर्णांना एकच गुण कसा? पण भगवद्गीतेने तर म्हटलंय, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग कशा. प्रत्येक वर्णाचे गुण वेगवेगळे दिलेले आहेत. प्रत्येक वर्णाकडे त्याचा त्याचा वेगळा गुण, क्वालिटीज असणं गरजेचं आहे. शब्द कुठे तोडायचा कळलं पाहिजे बरं का. पहिला ब्राह्मण वर्ण कसा असला पाहिजे? सत आचरण तत्पर. सदाचरण, चांगला वागलं पाहिजे, त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला पाहिजे. म्हणून सदाचरण तत्पर. सदाचरणाला जो कायम तत्पर असतो, सिद्ध असतो, तो सदाचरण तत्पर. दुसरा क्षत्रिय म्हणजे राजा. राजाचा वंश कसा असला पाहिजे? सदाच रणतत्पर. केव्हाही रणांगणामध्ये जायला सांगा, मी तत्पर, तयार असेल, अशी त्याची स्थिती असली पाहिजे. नाहीतर थांबा, ते जरा थोडी नेमबाजीची प्रॅक्टिस करून येतो बरं का. असं नाही, केव्हाही झोपेत न उठवल्यावर सुद्धा युद्धाला जायची तयारी पाहिजे. म्हणून सदाच रणतत्पर. तिसरा सांगितला वैश्य. आता इथे सदा चरण तत्पर. एसटीची वाट बघत बसलाय नाही, वेळेत एसटी आली नाही तर आपल्या पायाने जायची तयारी पाहिजे. आणि काही प्रसंगात एसटी मिळत असून सुद्धा पैसे वाचवायची पण तयारी पाहिजे. कारण वैश्य लोक व्यापारी असतात. व्यापाऱ्याचं म्हणून त्यांना माहिती आहे, जिथे शक्य आहे तिथे पैसे वाचवणं. त्यामुळे शक्यतो जितकी कामं देहाकडून होते तेवढी करून घ्यायची. वाहन नसेल म्हणत पायी जायचं. सदा चरण तत्पर. आणि शेवट शूद्र सांगितलंय, या सगळ्या वर्णांची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे दरवेळेला सगळ्यांचे पाय चेपून द्यायचे असा अर्थ आपण घेतला म्हणून घोळ झाला. ह्या सगळ्या वर्णांना बेसिक गोष्टी पुरवून घ्यायचं काम, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ना, ते काम त्यांच्याकडे ठेवलं. म्हणजे सगळ्या जगामध्ये सेवा, सेवा म्हणजे जे नोकरी करतात ते सेवा सेक्टर मध्येच येतात बरं का. तिसरी इंडस्ट्री, टर्शरी इंडस्ट्री सेवा आहे. मग अगदी एसटीतला कंडक्टर असला, ड्रायव्हर असला, फिटिंग लाईटचं करणारा असला, तो श्रीमंत असू शकतो, पण सेवा याच सदरात म्हणणार. त्यामुळे तो शूद्र म्हटलेला आहे. शूद्र म्हणजे क्षुद्र नव्हे. आमचे वरदानंद भारती म्हणायचे, शूद्रचा आम्ही क्षुद्र केला म्हणून भांडणं लागली. शूद्र आहे तो, क्षुद्र नाही. शूद्र म्हणजे यक्कश्चित. आणि शूद्र म्हणजे सेवयती इति शूद्रा. सेवेवर ज्यांचं पोट भरतंय, थोडक्यात जॉब करणारे सगळेच ते शूद्र. व्यवसाय करणारे ते वैश्य. रक्षती इति क्षत्रिय, व्यवसायती वैश्य, आणि ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. बस एवढं क्लिअर आहे. म्हणून तो कसा असला पाहिजे? सदा चरण तत्पर. चरणांची बसावतीने वर्णांच्या, आणि त्यांना हवंय ते पुरवावं, कारण त्यांच्यावर सगळं जग चालू आहे. असा सदाचरण तत्पर आहे, सगळ्यांना चालू होतं. तसाच हा राजा होता, सदाच रण तत्पर. धनुष्यबाण सिद्ध केलाय राजाने, बाण जोडलेला आहे, प्रत्यंच ताणलेली आहे. जिथून कुठून आवाज येईल तिथून नेम धरून बाण सोडून तो नेम बसणारच अशी तयारी आहे. शब्दवेधी आहे दशरथांसारखा. आवाज येईल त्या दिशेने डोळे बंद करून सुद्धा बाण मारू शकत होता. ऑलिम्पिक चालू आहे, ऑलिम्पिक मध्ये आर्चरी पण असते. बघा आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकून की ह्या सगळ्या महाभारतातल्या गोष्टी खोट्या नाही, हे इनडायरेक्टली सिद्ध होत आहे. त्याचं नाव मला वाटतं जेम्स काहीतरी, 1-4 वर्षापूर्वी व्हिडिओ बघितला होता. अर्जुन, त्याला आधुनिक अर्जुनच म्हणतात. त्याने बाण मारला आकाशात की ठराविक वस्तूपर्यंत जायच्या आत दुसरा बाण मारतो, तो बाण पहिल्या बाण मारलेल्याला छेदून पलीकडे जायचा. म्हणजे आहे ना, महाभारतात काही खोटं वाटतंय का? 12 वर्ष त्याच्यासाठी घालवत असत ते, म्हणजे तेवढं येणं अपेक्षितच आहे त्यांना. खोटं काहीच नाही त्याच्यात, चमत्काराची गोष्ट नाही, रॉकेट सायन्स नाही आहे काही. अशा प्रकारे राजा तो तयार असलेला, आणि आता श्वापद कुठून येतोय का वाट पाहतोय. सकाळ झाली, संपली, दुपार संपली, पोटामध्ये अन्न नाही घेतलेलं, श्वापदाची वाट पाहत बसलाय. सूर्य अस्ताला गेला, पण त्या दिवशी श्वापद मिळालं नाही. सगळ्यांना सांगितलं आज काही श्वापद मिळणार नाही, आपण आता इथेच स्टे, म्हणजे मराठीत राहूया, इथेच राहूया, आज इथेच स्वयंपाक बनवूया, इथेच झोपूया, आणि उद्या सकाळी परत श्वापदाच्या शोधार्थ बाहेर पडूया.
म्हणून त्या राजाला पर्णशय्या घालून दिली सेवकांनी. पर्णशय्या म्हणजे पानांची शय्या करायची, राजाला मऊ वाटेल असं तिथे अंथरून द्यायचं, त्याला पाणी अन्न सगळं पुरवायचं. सगळं पुरवलं, सगळेजण जेवले आणि रात्रपाळीचे पहारेकरी होते त्या शय्येच्या भोवती पहारा देत आहेत. कारण रात्री कोणी वाघ सिंह असं आलं तर आपल्या राजाला काही हानी पोचू नये म्हणून ते धनुष्यबाण सगळी शस्त्र तयार करून तिथे थांबले. अधिक ही सगळी श्वापद अग्नीला घाबरतात म्हणून एक पुरुषभर उंचीचा अग्नी पेटवून ठेवलाय तिथे शेकोटी सारखा, की अग्नीला येऊन आला वाघ तरी पळून जावा. रात्रभर राजाची सुखामध्ये झोप झाली. सकाळी उठलं, भगवत भक्त होता, सदाचरण होता तत्पर म्हणून आन्निक आटोपलं, संध्यावंदन केलं, गायत्रीचा जप केला, सूर्यनारायणाला नमस्कार केला, थोडासा हलकासा नाश्ता घेतला आणि पुढच्या परत दिवशी श्वापद शोधण्याकरता सिद्ध झाला. पहारेकरी आहेत, श्वापद कसं शोधायचे? मागून राजा चालायचा, पुढून पहारेकरी चालायचे. त्यांच्यात भरपूर लांब उंचीचा 4-4 पुरुष लांबीचा कळकीचा तो बांबू असायचा, असं जाड. कळक वेगळा, बांबू वेगळा. आता ते सर्च करा, सगळंच मी सांगत बसलो तर आख्यान संपेल, वेळ संपेल. तसं जाडा कळक आणि तो घेऊन एका बाजूने एका पहारेकऱ्याने थांबायचं, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पहारेकऱ्याने थांबायचं आणि 2 बाजूची झाडी झोडपत निघायचं आणि मागून राजाने जायचं प्रत्यंच्या खेचलेल्या बाणाने. का? कारण ज्या झाडीमध्ये लपून बसलेला एखादा श्वापद जर असेल तर तो त्या कळकांच्या आपटण्याने घाबरून प्राणाच्या भीतीने बाहेर येऊन राजाला ते मिळेल म्हणून. चाललं, पहारेकरी पुढे झोडपत जाताय, राजा मागून जातोय. राजाला मस्तपैकी धनुष्यबाण चालवता येत होता, वापरता येत होता, फक्त चिन्ह म्हणून नव्हे, खरोखर. तर तो राजा मागून धनुष्यबाण घेऊन जातोय आणि पुढे पुढे जायला लागल्यानंतर मैलभर अंतर हे सगळे पहारेकरी आणि राजा चालले आणि खरोखर यांची अपेक्षा होती तसं झालं. एक हरिण आपल्या प्राणांच्या भीतीने लपून बसलेलं, पण आता तो कळकाचा फटका आपल्यावर बसू नये म्हणून टुंकन उडी मारली. लक्षात घ्या, आपले प्राण वाचवावेत कसे हे फक्त माणसालाच नाही हो कळत, प्राण्यांना सुद्धा कळतं. याचा अर्थ सरळ सरळ आपण लक्षात घ्यायचा की आपल्या प्राण वाचवण्याची विद्या आपल्याला आली म्हणजे आपण फार शहाणपणा नाही केलं, ते प्राण्यांना सुद्धा येतंय. त्याच्या पुढे जाऊन आपण काय केलं हे भगवंताला आवडत असतं. जोपर्यंत फक्त प्राण आणि आपल्या देह वाचवण्यापुरतीच आपण आपली अक्कल ठेवतो तोपर्यंत आपण प्राणीच असतो, दुसरं काय असतं. त्याच्यापेक्षा विशेष काहीतरी करून घ्यायचं असेल तर आपण माणूस ठरतो. असो, जास्त खोलात शिरायला नको म्हणून तो हरिण बाहेर पडला, पण तो सुद्धा कसा पडला? राजाच्या पुढ्यात न येता तिरक्या दिशेला उडी मारली. सगळ्यांना कळलं हरिण बाहेर पडलंय. झोडपणं थांबवलं पहारेकऱ्यांनी. राजा त्याच्या मागून धावायला लागला. तिरक्या दिशेने पळाल्यामुळे पहिल्या तडाख्यात सापडला नाही म्हणून राजाला खूप पळवलं त्या हरणाने. हरिण पुढे पळतोय, मागून राजा पळतोय, पण हरणाला अचूक स्थिरता येऊन त्याला नेम मारता येईना, बाण मारता येईना. प्रसंग असा आला, पुढे गेल्यानंतर रस्ते 2 बाजूने फाटा फुटला रस्त्यानं आणि मागून वळण होतं, त्यामुळे हरिण पुढे गेलं. राजा मागून येत होता, पण त्या 2 रस्त्यांपैकी हरिण कुठल्या बाजूला गेलं हे राजाला कळलं नाही. झालं, तोही प्रयत्न सफल झाला. पण 2-3 मैल जवळपास अर्धा तास, एक घटकाभर, 24 मिनिटाची घटका असते, पूर्ण घटकाभर धावल्याचा परिणाम राजाला तहान लागली. आजूबाजूला कुठे झरा आहे का, कुठे ओढा आहे का पाहिलं आणि दिसलं ताज्या ताज्या पाण्याचा वाहत येणारा एक ओढा आहे. धनुष्यबाण बाजूला ठेवले, दमलेला होता, पाणी प्यायला पोटभर, हात धरून ते ओंजळीनेच पाणी प्यायला. आणि पाणी प्यायल्यानंतर आता दमला होता म्हणून कुठेतरी बसूया म्हणून एक वडाचा वृक्ष शोधला. त्या वडाच्या वृक्षाखाली हा राजा बसला. बसल्या बसल्या डोळे मिटले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. गोपालकृष्णाचं ध्यान केलं, ताबडतोब सविकल्प समाधी हो. आणि जे काही ध्यान दिसत होतं, आहा, श्रीकांता गोविंद
जय जय श्रीकांता श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा जय नारायण सुखकंदा जय नारायण सुखकंदा श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा 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 मध्ये मोबाईल मध्ये व्हॉट्सअप बघून नसून तंबोरा सेट करतोय नाही तर वाटतं तुला मध्येच मध्ये चॅटिंग करून घेतात की काय श्रीकांता गोविंदा 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 श्रीकांता गोविंदा त्या अवस्थेमध्ये त्याच अरण्यामध्ये अगस्त्य ऋषींची स्वारी भ्रमण करत होती. अगस्त्य ऋषी आहेत, मागे 2 शिष्य आहेत आणि असे 3 जण त्याच रस्त्याने चाललेले असताना त्या क्षेत्राचा राजा म्हणून ओळख असणारच म्हणून इंद्रद्युम्न ध्यान करताना दिसला. कळलं नाही हा ध्यान करतोय. डोकं झाडाला टेकलेलं होतं. त्यांना वाटलं आराम करत असेल राजा. जाता जाता राजाला प्रणाम करून जाऊ का? राजा पृथ्वीपती आहे, विष्णू स्वरूप म्हणतात राजाला. म्हणून नमस्कार केला, अभिवादन करूया, 4 गप्पा गोष्टी करूया आणि पुढे जाऊया म्हणून तिथे थांबले, हात जोडले. नमस्कार करतो महाराज. अगस्त्याने मान दुखवली. राजा 1 नाही आणि 2 नाही,
पुन्हा एकदा नमस्कार केला. नमस्कार महाराज. राजा लक्ष द्यायला तयार नाही. 3-4 वेळेला झाल्यानंतर त्या अगस्तींचा समज असा झाला की हा राजा इतका मोठा पराक्रमी, सगळेजण त्याला मान देत आहेत म्हणून माजलाय. त्या राजाने आपला अपमान करावा. आराम करत असताना राजा झाला म्हणून काय झालं, वर्णानाम ब्राह्मण गुरु, सगळ्या वर्णांना आदर्श असलेला ब्राह्मण त्याला नमस्कार करत नाही, अपमान केला माझा, आणि म्हणून मागे पुढे विचार न करता शाप देऊन टाकला. मस्तवाल झालायस ना, मत्त झालायस ना सत्तेने, पुढच्या जन्मात तुला मत्त अशा हत्तीची योनी मिळेल, जा. शाप दिला आणि कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला इंद्रद्युम्नाचं ध्यान उतरलं. कुणाचेही शब्द कानावर ऐकून, शाप कानावर ऐकून ध्यान उतरेल इतकं राजाचं ध्यान हलकं नव्हतं, पण संयोग तसा आला की त्या क्षणी त्याचं ध्यानही उतरलं. अगस्ती विचारतात, काय आता डोळे उघडून उपयोग काय, नाटकं करतोस? समोर अगस्ती आलेले असताना सुद्धा मला माझा अभिमान नाहीये, पण ऋषिकुळ, त्या ऋषिकुळातला कोणीतरी समोर आलाय तर त्यांना सन्मान द्यायची पद्धत नाही. शाप दिलाय तुला. महाराज काय शाप दिला तो? या देहाला माहिती नाही हो, तुम्ही इथे आलात, मला अभिवादन केलं, याची कल्पना देखील मला नाही. खोटं बोलतोस वर आणखी? नाही महाराज, खोटं कशाला बोलेन मी? भगवान गोपालकृष्णांचं, श्रीकृष्णांचं, त्या हरीचं ध्यान या देहाकडून चाललेलं होतं. माझ्या अंतःकरणात एक श्रीहरीचं रूप सोडून काहीही नव्हतं. तुम्ही इथवर आलेले सुद्धा मला कळलं नाही, तर तुम्ही अभिवादन करणं तर सोडाच. आता डोळे उघडल्यानंतर, ध्यान उतरल्यानंतर मला तुमची जाणीव होतीये. खरं बोलतो राजा, आता असत्य पुरे, या ऋषींपासून तू खरं लपवणार नाही. तुम्ही पाहू शकता, ध्यान करू शकता, आणि काही काळापूर्वी काय झाले याचा अंदाज बांधू शकता. शेवटी ऋषी ही दर्शनात असं म्हटलंय, ज्यांना दिसतं त्यांना ऋषी असं म्हणतात. ऋषी ही दर्शनात, ज्ञान होतं वगैरे नाही, ज्यांना उघड उघड दिसतं, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळांचं ज्यांना ज्ञान लख्ख आपण आत्ता बघतोय तसं दिसतं, ते ऋषी. अगस्ती म्हणाले, बर एवढी गयावया करतोयस म्हणून तुझ्याकडे ध्यान लावतो. ध्यान लावलं आणि खरोखर आपली चूक किंवा आपली नजर चूक लक्षात आली की आपण केलं ते काही बरं नव्हे. हा राजा खरंच मी इथे यायच्या आधी भगवंताचं ध्यान करत होता. राजा खरं बोलतोयस तू? मी खरं बोलतो ना महाराज. मग ऋषीवर्य, मुनिवर्य, आता हा दिलेला शाप मागे घ्या. पण तुम्ही काय शाप दिला हेही मला माहिती नाही. अरे तू मत्त असा हत्ती होशील असा शाप दिला तुला. कशा करता? तुला शाप दिलाय माझ्या गैरसमजामुळे दिला गेलाय, पण आता दिलेला शब्द मागे घेता येत नाही. तोंडातून सोडलेला शब्द, धनुष्यातून सुटलेला बाण, बंदुकीतून सुटलेली गोळी एकदा गेली की परत नाही. महाराज याच्यावर काहीच उपाय नाही का? नाही उपाय. आणि आमच्यासारख्या तापसी असणाऱ्या, तपस्वी असणाऱ्या ऋषींचे शब्द तर खरे होतातच, ब्रह्मदेवाला सुद्धा ते ऐकावे लागतात. एखादी गोष्ट अशी घडेल असं त्याने लिहून ठेवलेलं असेल तर त्याच्यात त्याला बदल करावा लागतो आमच्या शापाने किंवा आशीर्वादाने. आपल्याला ह्या सगळ्या कल्पना वाटतील हो, पण तशी तपश्चर्या केली तर आपलेही शब्द खरे होतात. त्याकरता तपश्चर्या म्हणजे वाणीचं तप पाळावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं तप आहे ना, वाचिक तप आहे म्हणजे जिभेचं तप. जिभेचं तप असं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत. जे गोष्ट बोलायची ती कशी असली पाहिजे? अनुद्वेग कर, दुसऱ्याला टोचेल असं. आज काय कीर्तनाला वाटतं? अनुद्वेग, दुसऱ्याला त्रास होईल, बोचेल असं चुकूनही बोलायचं नाही. सत्यम, कसं सत्यम? सत्य म्हणजे जे आहे ते बोलणं म्हणजे सत्य नव्हे. सत्यम प्रिय हितंचयत, जे दुसऱ्याच्या हिताचं असेल तेवढंच सत्य आणि प्रिय वाटेल असं सत्य. असं जर आपण बोललो तर. आणि स्वाध्यायाभ्यसनंचैव, त्याबरोबर आपला स्वाध्याय म्हणजे रोजचा आंधी आणि त्याचा अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ते करणे. अभ्यास म्हणजे स्टडी नव्हे, अभ्यास म्हणजे रिपिटेशन. हे जर सगळं असेल तर त्याला काय म्हटलंय? वाङ्मयं तप उच्यते. त्याला वाणीचं तप असं म्हटलंय.
हे तप 1 वर्ष नव्हे, वर्षानुवर्ष हे लोक पाळलेले असत म्हणून तोंडातून गेलेला शब्द खरा होत असेल. पण कलियुगामध्ये आमच्या वाटेला अनुभव भलताच येतो हो. आम्ही एखाद्याला शाप द्यावा, वाटोळ होऊ दे, दुसऱ्या दिवशी त्याला लॉटरीचं तिकीट लागलेलं असतं, तो परत आमच्याकडे येतो, वा परत एकदा म्हणा वाटोळ होऊ दे. कारण वाटोळ नाही आणि चौकोन नाही त्रिकोणी नाही, काही होत नाही आमच्या शब्दाने. आणि एखाद्याला अगदी आशीर्वाद द्यावा, हा शतायुषी भव, दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी, अमुक अमुक एखादी व्यक्ती बस खाली चिरडून नेला. म्हणजे आम्ही बोललेलं काही सूचनाही खरी व्हायची शक्यता नसते हो. आम्हाला आपला अभिमान असतो. 10वीच्या परीक्षेला जाताना नमस्कार करायला माणूस आला, हा पेढे घेऊनच दे, काय कॉन्फिडन्स, तो येतो पुढल्या वर्षी परत पेढे घेऊन. का म्हणले, नाही नाही मागच्या वर्षी एकच विषय राहिलेला, आता 2 विषय राहिले. म्हणजे हे आमच्या वाट्याला अनुभव येतात. याचं कारण आम्ही काय करतो, फार सुंदर सुभाषिते म्हणाले, परान्नेन मुखम दग्धम हस्तौ दग्धौ परिग्रहात आणि परस्त्रीभिर मनो दग्धम कुतशापौ कलयुगे. कलियुगात शाप खरे कसे ठरायचे. परान्न खाऊन आमचं तोंड इतकं विटाळलंय. परान्न म्हणजे फक्त परान्न नसतं, ते दुसऱ्याने केलेलं, त्याची त्याच्यात वासना उतरलेली असते, ती आपल्या पोटात जाते. परत ते खातो तर खातो, वैश्वदेव वगैरे विधी आम्ही सोडूनच ठेवले. म्हणजे माझ्या सकट सगळ्यांनी शक्यच नाहीये. आम्ही कुठे गेलो कीर्तनकार बाहेर, गाडीत बसल्यापासून सुरूच हो, वडापाव, सामोसा, भेळ, रगडा, जे काय असेल ते रगडायचं, दडपायचं. इथे बसल्यापासून जिथे जायचं तिथपर्यंत. होणार कसं शाप खरे. हस्तौ दग्धौ परिग्रहात, दुसऱ्याची वस्तू घेऊन हात विटाळले. आणि परस्त्रीभिर मनो दग्धम, याच्याबद्दल तर बोलायलाच नको. आमचे गागबुवा म्हणायचे, साधे रूपसंगम साडी सेंटरच्या बाहेर साडी नटवून ठेवलेली बाहुली बघितली तरी आमच्या मनात वास नाही येते, तर बाकीचं काय. तसं या सगळ्या गोष्टी आमच्या नकळत घडतात. म्हणून आमच्या वाणीला तेज नाही आणि शब्द खरा ठरत नाही. आमचे गंधे महाराज म्हणून एक कीर्तनकार होते, फार जुने, फार म्हणजे फार नाही, व्हिडिओ आहेत युट्यूबला. ते दर कीर्तन झाल्यानंतर काही हजारात गायत्रीचा जप करायचे. म्हणजे मी कीर्तनात उभं राहून एखादा उपदेश केला की संपलं तेज, ते तेज परत आणण्याकरता दुसऱ्या दिवशी उभं राहायच्या आधी मला तो जप पूर्ण केला पाहिजे, तर परत दुसऱ्या दिवशी सांगण्याचा अधिकार आहे. एवढं पाळतोय का आम्ही लोक. आम्ही म्हणजे मी सुद्धा त्यात शक्य तितका पाळायचा, कट्टरतेने प्रयत्न करावा, म्हणजे वाणीला तेज येतं असो. आणि म्हणून या अगस्तींचे शब्द खरे ठरले. आमचा शब्द खरा ठरणार म्हणाले. ब्रह्मदेव सुद्धा याला ऐकायला बांधील. काहीच उपाय ठरणार नाही का याच्यावर. म्हणजे उपाय ठरेल याच्यासारखाच आणखीन उशाप द्यावा लागेल. आता लक्षात घ्या, शाप देण्याकरता अनेक तप खर्च होतं आणि परत उशाप हे लोक देऊ शकत होते. म्हणजे उशाप द्यायला परत आणखीन तप शिल्लक राहायचं. म्हणजे काय तपश्चर्या असेल या लोकांची. उशाप देतो म्हणजे त्याच्यावर तुला हत्ती तर होशीलच, पण त्या हत्तीत सुद्धा मरणोन्मुख मरणासन्न अशी अवस्था तुझी आली की त्यावेळेला बाकी इतर कुठल्याही प्राण्यांना भगवत स्मरण नसतं, पण तुला ते होईल. मरणासन्न अवस्थेत गेलास की श्रीहरीला तुझं, श्रीहरीची आठवण तुला राहील, ते स्मरण तुझ्या बरोबर त्याही योनीमध्ये राहील. एवढा तुला उशाप देतो. सांग. नमस्कार केला, राजा घरी निघून आला खिन्न नजरेने. राजाचा पुढचा इतिहास भागवतकारांना लिहायची गरज नाही. ताबडतोब पुढच्या जन्मामध्ये हत्तीचा देह मिळाला. या ठिकाणी तो मगाचा श्लोक. आमचे विठोबांना दप्तरदार म्हणून सांगलीला फार मोठे कवी होऊन गेले. त्यांनी ह्या आख्यानाची बरीचशी काव्य लिहिली. त्यांनी एक तो अनुप्रासाचा श्लोक लिहिला. इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितीन्द्रो शापतः गिरीन्द्रेत्र करीन्द्रो भूत सुरेंद्रे भेंद्र विक्रमः. गजेंद्र झाला. इंद्रद्युम्न होता, त्याचा गजेंद्र झाला. आणि तिथे सुद्धा तो राजासारखा राहिला हो. नुसता हत्ती झाला नाही, तर राजसर नावाचं सरोवर, त्या सरोवराच्या आजूबाजूला जे उपवन होतं, जे जंगल होतं, त्या जंगलामधला हत्तींचा राजा नव्हे, सगळ्या प्राण्यांचाच राजा झाला. कारण अगस्तींच्या शापांनी झालेला तो हत्ती होता, तो काय सामान्य असेल. म्हणून त्याही देहामध्ये राजाचे गुण उतरलेले होते. नेतृत्व क्षमता आणि थोडासा आक्रमकपणा त्या देहात होता.
त्यामुळे अजस्त्र असलेला हत्ती बाकीच्या सामान्य हत्तींपेक्षा हा जरा विशेष होता आणि म्हणून तो फक्त त्या हत्तींचा राजा न राहता त्या जंगलातले सिंह, त्या जंगलातले वाघ, त्या जंगलातले लांडगे, कोल्हे सगळेजण यांना दबकून राहत असत. शिकारी करायचे पण याच्या कळपाला हात लावत नसत. त्यांच्या इच्छेनुसार ते मुक्तपणे वावरत असत. असा गजेंद्र होता, गजांचा राजा होता. हो, साधा रस्त्यावरून चालायला लागला, जंगलातून चालायला लागला की जमीन दुभंगेल की काय असं लोकांना वाटायचं, इतकं त्याचं वजन होतं. सगळेजण दबून असायचे. तो येतोय असं कळल्यानंतर सिंह आपल्या गुहेत जायचा, वाघ आपल्या गुहेत जायचा. आणि असा हा राजपिंडा, राजाचे गुण त्याच्या अंगात असल्यामुळे अनेक हत्तीणी त्याच्या बरोबर जमा झाल्या. अनेक हत्तीणींशी त्याचा विवाह झाला. त्यांच्यापासून प्रजा पुढे उत्पन्न झाली आणि फारच मोठा एक कळप त्याने तयार केला. त्या कळपाबरोबर सगळीकडे फिरावं, सगळीकडे विहार करावा, आपल्याला मनाला येईल त्या झाडाचा पाला खावा, लहर येईल तसं वागावं. असं वर्षानुवर्ष चाललंय. नातवंड झाली, त्या नातवंडांना नातवंड झाली, म्हणजे हा गजेंद्र वयोवृद्ध झाला आता. पण गंमत अशी झाली एकदा, सकदाचित प्रखर तरतरणी किरण संधुक्षितः धरणी धर ग्रामणी श्रेणी तोवतीर्य परिणीयमान वर्ष्मा सुख करणीयमिति करणी नायकः शरणिश्चकार. काय गद्य आहे हो कीर्तनात. कीर्तनात पद्याबरोबर गद्य सुद्धा इतक्या दर्जाचं असतं. माहिती नसेल बरेच जण, कराडकर पठणीचं हे वैशिष्ट्य आहे. काय झालं, एकदा चैत्र वैशाख महिन्याचा साधारणतः सीझन आणि त्या ऋतूमध्ये जो दुष्काळ सुरू झाला, पुढच्या ग्रीष्मानंतर वर्षा ऋतूत पाऊसच पडला नाही. त्या वर्षीपुरतं सगळीकडे पाणी साठलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे राजस्थानाच्या त्या जंगलात राहत असल्यामुळे आधीच पाणी कमी आणि म्हणून त्या वर्षभरात कसं बसं पाणी त्यांना मिळालं. पण पुढचा चैत्र वैशाख ज्या वेळेला आला त्यावेळेला चटके बसायला लागले हो जमिनीचे. वरून तो धगधगता सूर्य आग बघतोय मध्यान्नाच्या वेळेला, खालून जमीन ती वाळू तापलेली. सुभाषित असं आहे की त्या सूर्यापेक्षा वाळूच जास्त तापते. रवी रवीनं दहती तादृक यादृक संदहती वालुका निकरहा. म्हणजे चायपेक्षा किटली गरम असं आपण ग्रामीण भाषेत म्हणतो ना, की आतल्या मुख्य अधिकाऱ्याला गर्व नसतोच, पहारेकऱ्यालाच गर्व असतो जास्त. तसं रवी तापलेला नव्हता, इतकी वाळू चटके देत होती. रवी रवीनं दहती तादृक यादृक संदहती वालुका निकरहा. अशी परिस्थिती आपली पोळी भाजून निघते की काय असं सगळ्या त्या हत्तींना, हत्तीच्या कुटुंबाला, पत्नीला, नातवंडांना वाटायला लागलं. छोटे छोटे प्राणी त्या जंगलात राहत होते, त्यातले काही काही मेले सुद्धा. ह्या हत्तींची नातवंड डोळे गरगरा फिरवायला लागली, तहानेने व्याकुळ झाली, जिभा आत खेचतायत. अशी परिस्थिती सगळीकडे, जिकडे तिकडे हाहाकार माजला, कुठेही पाणी मिळेना. हत्तीला हे सगळं पाहावलं नाही. आपली नातवंड, आपली मुलं बाळ, आपल्या पत्नी रडतायत हे बघून त्यांना धीर द्यायचं म्हणून जवळ गेला आणि सांगितलं, थांबा, मी आसपास कुठे पाणी मिळतं का पाहतो. म्हणून जवळच एक कडा होता, उंच पर्वत होता. त्या पर्वताच्या कड्यावर चढायला बरं गजेंद्र पर्वत चढायला लागला की आजूबाजूचे सगळे वृक्ष उन्मळून पडायचे, मोठे मोठे धोंडे खालनं गडगडत यायचे. तसा हा गजेंद्र वर चढायला लागला. चढता 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 काही काही दगड तर खाली आलेच. वर जाऊन शिखरावर थांबला आणि आजूबाजूला पाहतोय. हत्तीचे डोळे हे त्याच्या देहाच्या मनात अत्यंत सूक्ष्म असतात. माणसाच्या डोळ्या एवढेच हत्तीचे डोळे असतात. पण असं म्हटलं जातं की हत्तीची नजर इतकी तीक्ष्ण असते की एवढ्या अजस्त्र हत्तीला पायाखाली असलेली सुई सुद्धा दिसू शकते. आणि म्हणून वर चढल्यानंतर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये डोळे बारीक करून निरीक्षण करायला लागला. एक ठिकाण दिसलंच. अशी लांबवरून झाडाची रांग अशी येताना दिसली. झाडं लावलेली रांगेत आणि तर्क बांधला. ज्या अर्थी अशी झाडं रांगेत दिसले त्या अर्थी ती कुठल्या तरी नदीच्या किंवा सरोवराच्या काठावरची झाडं आहेत. त्याचं पाणी त्या झाडांना मिळतं म्हणून ती तग धरून राहिले आणि आनंद झाला.
खाली आला तसाच धावत धावत आणि सांगितलं चला माझ्या मागून चला, आपल्याला पाणी सापडलं आहे. म्हणून पुढे हत्ती धावतोय, हा गजेंद्र धावतोय, त्याच्या मागोमाग सगळी त्याची पिल्लं, त्याच्या सगळ्या पत्नी, त्याची मुलं बाळ धावताय. बातमी सगळीकडे पसरली, सगळे प्राणी सुद्धा जेवढे शक्य होते तेवढे आले आणि त्याच्या मागोमाग यायला लागले. एक सरोवर दिसलं, त्या सरोवरापाशी येऊन तो हत्ती थांबला, गजेंद्र थांबला. ते सरोवर सुद्धा इतकं सुंदर होतं, वर्णन भागवतकार असं करतात, हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरा, शोभती सरा, हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी, हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी, शोभती सरानी, शोभती सरानी. सोन्याची कमळ होती हो, कल्पना करा. हेम कमल कलिका पंक्ती शोभती सराई, शोभती सराई. गंधदुग्ध भ्रमरही गाचा, गंधदुग्ध भ्रमरही गाचा, गंधदुग्ध भ्रमरही गाचा, गंधदुग्ध भ्रमरही गाचा. फिरती परिसरानी, शोभती सरानी, हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी, शोभती सरानी. सोन्याची कमळ ज्या सरोवरामध्ये आहेत अशी होती. ओ वचने काय दरिद्रता, बोलायला काय जातं, होती म्हणा ना. लोक कल्पना करताना सुद्धा समजा तुझ्याकडे 3 रुपये असले, अरे 3 कशाला, 3000 होते म्हण ना. आपल्या ना कल्पनेत सुद्धा दरिद्रता आहे, पण भागवतकरांच्या कल्पनेत सुद्धा श्रीमंती. सोन्याची कमळ ज्या सरोवरामध्ये होती, असं ते सरोवर पाहिलं आणि सगळ्यांचं मन आनंदित झालं. आजपर्यंत ज्याच्या शोधामध्ये होतो ते पाणी, पण त्या सरोवरामध्ये पाऊल टाकायच्या आधी सगळेजण थांबले. पुढे पाऊल कोणी टाकेना. 2 घटका झाल्या, 3 घटका झाल्या, पुढे हत्ती थांबलाय. हत्ती सगळ्यांकडे मागे पाहतोय, अरे कोणीच कसं जात नाही. मी एवढं सगळ्यांना इथपर्यंत आणलं, सगळ्यांच्या हिताचा विचार करून, सगळ्यांची तहान भावेल म्हणून इथपर्यंत आणलं. माझ्या शोधाला, माझ्या कामाला काहीच किंमत नाही. अरे घाबरताय काय, चला माझ्या बरोबर. गंमत लक्षात घ्या, आपल्याला जितका सेन्स नसतो तितका प्राण्यांना सेन्स असतो. 6th सेन्स फक्त स्त्रियांना असतो असं नाही, प्राण्यांना पण असतो. आमच्याकडे 4 वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळ झालं, त्याच्या आदल्या दिवशी इतकी शांतता झाली होती की ते वादळ व्हायच्या आधीच 12 तास गावातले सगळे कुत्रे, गावातले सगळे वानर आणि सगळे पक्षी गायब झाले होते, दिसेनासे होते. आणि ते वादळ झाल्यानंतर, वादळ किती झालं त्याचं काही तुम्हाला कल्पनेत सुद्धा सांगू शकत नाही, इतकं भयानक झालं. पण ते वादळ झाल्यानंतर ताबडतोब सगळे गायब झालेले प्राणी जिवंत तसेच्या तसे बाहेर आले. कुठे गेले होते काही माहिती नाही. पण त्यांना एबीपी माझावाल्याची भाषा कळत होती का? त्यांना नॅचरलीच ते कळलेलं होतं की काहीतरी भयानक होणार आहे, म्हणून ते गायबच झाले होते. कुठे गेले कळलं पण नाही, दिसलंही नाही. तसं त्या हत्तींना पाय टाकायच्या पूर्वी आधी काहीतरी असं जाणवलं की इथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करूया. पण आपल्या हत्तीला, त्या गजेंद्राला मात्र राहवलं नाही. तो विचार काही क्षणापूर्वी खुंटला, काही क्षणापुरता खुंटला. आणि जात कसे नाहीत मी आणलेले इथे सरोवरामध्ये, हे सगळे माझ्यावर विश्वास कसे टाकत नाही, आज जात कसं नाही, मला काहीच किंमत नाही. म्हणून थोडा मागे झाला. क्रिकेट बघतो ना आपण, रनर घेतात बॉलिंग टाकताना, तसा थोडा मागे झाला. हत्ती धावत धावत गेला आणि तो अजस्त्र असलेला हत्ती थाड दिवशी त्या सरोवरामध्ये उडी मारली. कशी मारली? अशी मारली, अशी उडी मारली. आणि एवढा अजस्त्र हत्ती त्या सरोवरात पडल्यावर काय होणार? त्याचं पाणी ते सरोवरामध्ये हत्ती पडल्यावर जे तुषार उडाले, ते तुषार त्या वृक्षाच्या, त्या सरोवराच्या भोवती, क्षमा करा, सरोवराच्या भोवती जे वृक्ष होते, जे गगनचुंबी वृक्ष होते, त्यांच्या शेंड्यावर जे शकुंत नावाचे पक्षी होते, त्या शकुंत नावाच्या पक्षीवर तिथपर्यंत पाणी उडालं. आणि गंमत काय झालं, ते शकुंत उर्फ शकुन नावाचे पक्षी उडून गेले पाणी पडल्यामुळे. आणि भागवतकार वर्णन करतात, अपशकुनत्वं जगाम नाम तटः, अपशकुन झाला.
शकून गेला आणि अपशकून झालं. आपल्या राजाने आपल्या मालकाने उडी टाकली म्हटल्यानंतर सगळ्यांनी विश्वास टाकून उड्या धडकावल्या. सगळेजण यथेच्छ दिवसभर पोहले आणि एक वेळ अशी आली की त्या स्वतः गजेंद्रानेच त्यांना आपल्याच मालकीने बाहेर काढलं. गंमत अशी असते की मरण जवळ आलं की माणूस स्वतःच स्वतःची सगळी व्यवस्था करून ठेवतो मरणाची. तसं त्या गजेंद्राने स्वतःच सगळ्यांना बाहेर काढलंय. चला आता बाहेर व्हा, खूप पोहलात, प्यायलात ना पुष्कळ पाणी, चला बाहेर व्हा. जोपर्यंत शेकडो प्राणी त्या सरोवरामध्ये स्नान करत होते, वाटेल तशा उड्या मारून आंघोळी करत होते, यथेच्छ पाणी पित होते, तोपर्यंत त्या जलचरांची शक्ती कमी होती, तोपर्यंत सगळे थांबले. पण ज्या क्षणी हे सगळे प्राणी बाहेर निघून गेले, एकटा गजेंद्र सापडला, त्यावेळेला त्या सरोवरामध्ये सगळ्यात ताकदवान असलेला एक नक्र म्हणजे एक मगर, त्याने त्या गजेंद्राचा पुढचा पाय आपल्या मुखामध्ये धरला. गजेंद्र आता सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर आता हे गढूळ झालेलं पाणी, या पाण्याच्या पुढे जाऊन थोडंसं शुद्ध पाणी येते, पिऊया म्हणून पाय टाकणार. तोच पाय नकराने बरोबर तोंडात घेतला. पायाला काहीतरी टोचतंय म्हणून खाली पाहिलं, पाण्यात दिसलं नकर आहे. बरं, गजेंद्राची ताकद काही नकरापेक्षा कमी होती? सारे गम पदनी गजेंद्राची ताकद काही कमी होती? गजेंद्राने त्याही अवस्थेमध्ये जोराजोरात पुढचा पाय मारायला सुरुवात केली. एक प्रसंग असा आला सुद्धा की तो नक्र उडून आकाशामध्ये गेला, थाड दिवशी येऊन परत त्या पाण्यात पडला. पण नक्र सुद्धा काही कमी नव्हता. दुसऱ्या पायाला गजेंद्राच्या दुसऱ्या पायाला त्या नकराने धरलं. रक्त वाहायला लागलं दोन्ही पायांमधून. ते रक्त वर आलं आणि त्या सगळ्या सरोवरात त्या पाण्यावर तरंगायला लागलं. नकर पाय सोडत नाहीये. गजेंद्राच्या पद्धतीने, हत्तीच्या पद्धतीने जो कसा करुणार्थ आवाज काढता येईल तसा ते काढतोय आवाज. आणि वर रक्त आलेलं पाहिलं आणि सगळ्या तटावरच्या प्राण्यांना कळलं आपला मालक, त्या मालकाला कोणीतरी धरलंय, काहीतरी रक्त येतंय. गजेंद्राचा पाय त्या नकराने इतका घट्ट पकडला होता की आता मात्र त्याला सोडवता येत नव्हता. हत्ती पाण्यात होता. सुभाषित असं आहे, नकर स्वस्थानम आसाद्य गजेंद्रमपि कर्षति, पण स एव प्रच्युत स्थानात क्षुणापि परिभूयते. प्रत्येक जण हा आपापल्या ठिकाणी मोठाच असतो. आपापल्या गल्लीत सगळे जण राजा असतात ना. तसा गजेंद्र राजा होता जमिनीवरचा, पण पाण्यात राजा होता मगर. हो, पाण्यात त्याची ताकद काय चालेल. पण हेच जर मगर जर पाण्याच्या बाहेर आला तर कुत्रा सुद्धा कधी कधी त्याला मारू शकतो. नॅशनल जिओग्राफी उघडून बघा, कुत्र्याच्या फाईट मधून जर मगर उलटा झाला, पोट वर आलं, तर कुत्रा सुद्धा मगरीला फाडून खातो. म्हणजे स्थान आपलं सोडलं की आपला पराभव असतो, म्हणून आपलं स्थान सोडायचं नाही, हे ताकद असो. गजेंद्र पाण्यात उतरला, सगळं रक्त वर यायला लागलं. आजूबाजूचे लोक पाण्यात उतरायला तयार नाही. असाच दुसरा नंतर आपल्या मागे लागला तर प्रयत्न करायची इच्छा नव्हती कुणाची, असं नव्हतं, पण प्रत्येक जण त्याला झेपेल इथपर्यंतच प्रयत्न करत होता. पूर्वरंगातला विषय आशा होती ना, देहाकडून काहीतरी आशा होती. आणि म्हणून त्या गजेंद्राकडची आशा यांची संपली. पाणी मिळालं, आता उपयोग संपला. आता आपल्याला जमेल तेवढे प्रयत्न नक्की करूया, पण जीव धोक्यात घालून आता प्रयत्न नाही. म्हणून हे सगळे प्राणी, वर्णन असं आहे की हजारो वर्ष युद्ध चाललं नकराचं आणि गजेंद्राचं, असं भागवतात. पण लक्षात घ्या, संस्कृत मधला सहस्र हा शब्द पुराणामध्ये दरवेळेला 1000 या आकड्याचा असतो असं नाही. अनेक दिवस अशा अर्थी पण हजारो वर्ष असा अर्थ घेतात. 1000 म्हणजे अनेक दिवस तसा प्रयत्न चालला. गजेंद्राला जमते तितके दिवस तो त्यांना हकलत राहिला, पण नकर परत येऊन हट्ट थांबवेना. पाय धरतोच आहे त्याचा. लसके तुटायला लागले गजेंद्राच्या पायाचे. जेवढं जमेल तेवढं तो नखर खातोय. जिथे जखम झाली तिथली जखम खायला मासे जमा झाले. काय अवस्था झाली त्या गजेंद्राची.
आपल्या कुटुंबियांकडे मागे मान करून पाहतोय, बिचारा रडायला लागलो. आयुष्यात कधी रडलेलं पाहिलं नाही, पुरुषांना रडू येत नाही कधी, पण ते त्या क्षणी आलं, विचारही केला नाही स्वाभिमानाचा. शेवटी थोडी दया आली कुटुंबियांना, म्हणून जरा आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी प्रयत्न करूया, म्हणून वडाच्या पिंपळाच्या पारंब्याची गाठ बांधून एक दोरी तयार केली. ती दोरी पटकन कोणीतरी खाली उतरून त्याच्या पायाला बांधली आणि सगळेजण ओढायला लागले. 100-200 हत्ती, सगळे प्राणी आपल्याला जोर येईल तेवढे ओढतात. पण भागवतकार आपल्याला शिकवतात की सहकार तत्वावर चाललेलं, लोकांच्या मदतीच्या तत्वावर चाललेलं कार्य जास्त वेळ टिकत नाही. काय झालं, ती दोरी तुटली. तो दोरी जोपर्यंत यांच्या तोंडामध्ये, यांच्या सोंडेमध्ये होती तोपर्यंत गजेंद्र 4 फूट बाहेर आला. पण दोरी तुटली आणि नकराच्या हिसक्याने 8 फूट परत आत गेला. आम्ही सुद्धा असतो ना, गाडीत बसलेले असतो, एसटीत, रात्री कुठेतरी पंक्चर होते गाडी, सगळेजण उतरतात. बरं तिथे सांगणार कसं, मी बुवा आहे, मी काय उतरणार नाही, तिथे चालत नाही. सगळेजण गाडीला धक्के मारतात, कंडक्टर सांगतो हो खाली उतरा. बुवा बिवा सगळं तिकडे नाराजाच्या गादीवर, काय करणार, उतरावं लागतं. मग गाडीच्या आधी मागे शिडी असते, त्याला आम्ही बुवा लोक सगळे असे जोर काढू ना, ढकला ढकला, म्हणजे बाकीचे नाही, आम्ही नुसतेच आवाज काढणार. तसं काही जणांचं झालं, नुसतेच काही जण नाटक करतायत बोलण्याचं. पण बाहेर आलेला गजेंद्र पुन्हा तितकाच आत गेला आणि आता मात्र आपल्या हातातले प्रयत्न संपले. म्हणून बाकीचे सगळे जे प्राणी त्या हत्तीला, त्या गजेंद्राला दबकून राहत होते, आपले अधिकार आपल्या खिशात घालून राहत होते. अरे हा गजेंद्र असेल मोठा म्हणून काय झालं, आम्हाला काही अधिकार आहे की नाही म्हणून सिंह कुरकुरत होते. वाघ त्यांच्या परोपरीने आपला पराक्रम आपल्या गाठोड्यात गुंडाळून बसलेले होते. त्यांचे पराक्रम आता जागे झाले. आता गजेंद्र अडकलाय ना, आता त्याला अक्कल शिकवूया. म्हणून जे झाडाचे ओळखे पडलेले होते त्यातला एक ओळखा काही जणांनी आणला. काही जण त्या हत्तीच्या कुटुंबातले सुद्धा होते बरं का, कारण कुटुंबातले लोक सुद्धा सूड उगवायची वेळ आली की वाटेल ते थराला जाऊ शकतात. त्या कुटुंबातले लोक सुद्धा बळजबरीने त्या गजेंद्राचं, आपल्या आजोबांचं ऐकायला लागत होतं म्हणून ते ओढका घेतला आणि थोडा धक्काच मारला गजेंद्राचा. आणखी गजेंद्राच्या हातात काय होतं हो, आपला सगळा इतिहास आठवला. आजपर्यंत ज्यांच्यासाठी मरमर कष्ट केले, इथपर्यंत पाणी प्यायला स्वतःच्या हाताने ज्यांना आणलं, काहीतरी धोका येईल म्हणून स्वतः आता काही क्षणापूर्वी त्यांना सांगितलं तुम्ही बाहेर जा, तेच आज मला मृत्यूच्या तोंडामध्ये देत आहेत. तुकोबांचा अभंग आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे वा अंतकाळीचे कोणी नाही. झाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती, विचारेना स्त्रिया पोरे. मुलं बाळ सुद्धा आपल्याला जर कुष्ठरोग झाला तर विचारणार आहेत काय हो. आजपर्यंत ज्यांना अंगाखांद्यावर खेळून मुके घेतले ते लोक सुद्धा आपल्याला कुष्ठरोग झालाय म्हटल्यानंतर खालूनच काट सरकवतात खोलीच्या दाराच्या. त्यांचा दोष असतो असं नव्हे, पण ते सुद्धा अपरिहार्यतेने करत असतात. तुकोबांना किंवा भागवतकारांना सांगायचे ते हे की कोणी नाही कुणाचा हो सखा, ताई माई आका रडत राहतील की पण बांधून यमाचे हाती तुलाच देतील की. बा तुझा चालता काळ खायाला मिळती सकळ, असतील शिते तर जमतील होते. बा तुझा चालता काळ खायाला मिळती सकळ. बा हे कोण बायकोचे भाऊ आपल्याला कौतुक असतं मेवण्यांचं फार मोठं. बायकोचे भाऊ आणि लोण्यापेक्षा मऊ, तसे पण हे कोण बायकोचे भाऊ खाती सोनसळी हो गहू. पण एकदा का तुम्ही संकटात पडल्यानंतर कोणी नाही कोण कोणाचा असं म्हटल्यानंतर आयलं ना गजेंद्राच्या कथेतनं हेच शिकायचं ना की त्याने ढकलून दिलं आदर आणि नकराला त्याला खाणं आणखीनच सोपं झालं. सगळं शरीर हळूहळू नकराने खायला सुरुवात झाली. पाठ फिरवून सगळे आपले कुटुंबीय निघून गेलेले हत्ती पाहतोय गजेंद्र आपल्या डोळ्याने. अरे काय कालपर्यंत ज्यांच्यासाठी मी मरत होतो हेच काय फळ. आता एका श्रीहरी वाचवणी कोणी नाही म्हणून गळ्यापर्यंत पुरालेला हत्ती आता आजूबाजूला पाहिलं. भगवंता तूच एक आसरा आहेस म्हणून त्या क्षणी भगवंताचं स्मरण झालं. मागच्या जन्मात दिलेला उशाप आठवला. भगवंता सगळे कुटुंबीय सगळे माझे म्हणवणारे सगळे दूर गेले, पण आता तुझ्याशिवाय कोणी नाही रे.
म्हणून सोंडेने जिथे शक्य होतं तिथे आजूबाजूला सोंड फिरवली आणि एक कमळ हाताला आलं. प्रार्थना करायला सुरुवात केली. भागवतामध्ये गजेंद्राच्या मुखामध्ये एक स्तोत्र आहे निर्गुण भगवंताचं, कुठलंही रूप नाही त्याच्यामध्ये, परब्रह्म रूप भगवंत, त्याचं स्तोत्र आले. हे स्तोत्र जो कोणी म्हणेल त्याला रात्री वाईट स्वप्न जी पडतात ती पडेनाची होतात, झोप चांगली लागते. खूप फलश्रुती आहे त्या स्तोत्राची, कधीतरी उघडून पहा. ते स्तोत्र म्हटलं भगवंताचं, इतका आळवलं भगवंताला, भगवंत यायला तयार नाही हो. भगवंताला विचारायला लागला, भगवंत का रे येत नाहीयेस? किंवा नारद आला पीत स्वकीय स्वच्छरिते, तू यायला निघालास पण वाटेत नारद आला का? नारद आल्यानंतर तुझी कवन गायला लागला, तुझी स्तुती गायला लागल्यानंतर तुला तिथे थांबावंसं वाटलं का? किंवा आमच्यासारख्या संतांची चरित्र गायला लागल्यानंतर तुला तिथे रमावंसं वाटलं का? भगवंत काय येत नाहीयेस तू? किंवा वाटेत कोणी तुला असं विचारलं का की कोठे जाता, कुठे जाता असं म्हटल्यानंतर जाऊ नये अशी पूर्वीची पद्धत होती, म्हणून कुठे जाता तुम्ही असं गेलेल्या माणसाला विचारायचं नाही, निघालेल्या माणसाला कुणीकडे जातात, काय काम आहे एवढं विचारावं. कुठे जाता असं विचारल्यावर 4 पावलं मागे यावं, थोडा वेळ थांबावं आणि मग जावं, असे काही पूर्वीचे संकेत होते. त्यामुळे कोठे जाता असं कोणी तुम्हाला विचारलं का म्हणून तुम्ही थांबलायत का? भगवंत नाही आले. आशा होती ना, देह अजून आहे, देहाबद्दलची जाणीव अजून त्याची तशीच होती, देहाबद्दल पूर्णपणे उदास झालेला नव्हता. अनेक प्रापंचिक गोष्टींचं स्मरण त्याच्या खाली होतं म्हणून भगवंत येत नव्हते. शेवटी गजेंद्रांनी म्हटलंच ते भगवंताला आवडलं. म्हणाले, भगवंता तू निघालास रे, पण माझीच दुष्कर्म इतकी आहेत की तीच वाटेत आली असतील. त्या दुष्कर्मांचा डोंगर वाटेत आला असेल आणि तेच तुझ्या इथे येण्याकरता वाटेत अडथळा ठरला असेल, म्हणूनच येत नसशील. भगवंता तुझी काहीही चूक नाही देवा, या गजेंद्राची चूक आहे. म्हणून ते कमळ भगवंताच्या दिशेने भिरकावलं, तुला यायचं नाही तर ये, मी तुझ्या पायी अनन्य शरण आहे. आणि भगवंताने ते कमळ वर भिरकावलं. वर्णन असं आहे, हा केसरशी घाली उडी धावनिया बंध तोडी, धावनिया बंध तोडी, धावनिया बंध तोडी. हा केसरशी वर्णन असं आहे की ते कमळ वर गेलं आणि ते पुन्हा खाली सरोवरात पडायच्या आत भगवंताला आले. शक्यतो कमळ पडू देत नाही भगवंता, लक्षात घ्या. हा केसरशी घाली उडी, हा केसरशी करामध्ये हाके सरशी हा शब्द 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तोडल्यानंतर वेगवेगळे अर्थ होतात. हाके सरशी चालू ठेवा. जी गजेंद्राने हाक मारली भगवंता म्हणून, ती हाक भगवंतापर्यंत पोहोचली, पण ती सुद्धा भगवंताला वाटेत अडथळा ठरली. म्हणून भगवंताने हाक सांगितलं, हाके हाके बाजूला हो, हाके सरशी मी उडी घालतोय. हाके सरशी हाके बाजूला सरक. दुसरं, हा केसरशी घाली उडी, हा तोडायचा. केसरशी घाली उडी, केसरी म्हणजे सिंह, उडी कुणी घालायची? सिंहाची उडी प्रसिद्ध आहे, वाघाची नागाची उडी चुकू शकते. कळलंय त्याला? बघा कळतंय का? त्यामुळे सिंहाची उडी प्रसिद्ध आहे, त्यामुळे सिंहासारखी उडी घाली भगवंताने. आणि तिसरं, हा कहे थे गजराजने, पण ठीक आहे गजराज के यहा, म्हणजे हाक मारली, त्यातली हाक म्हणले भगवंताने अशी ऐकली की त्या हाकेतला हा गजराच्या इथे होता आणि क हा भगवंताच्या इथे पोचला आणि ताबडतोब खाली आला. ते कमळही झेललं आणि त्या गजेंद्राचे प्राणही वाचवले. हा केसरशी घाली उडी, धावनिया बंध तोडी, धावनिया बंध तोडी, धावनिया बंध तोडी. गरुडावर बसून आला, सजल नीरद श्याम तनू नवरत्न कटित सौवर्णून शिरपेच पुरावरी कलगी विराजित कुटिलालक मिथिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद. कीर्तनाचा प्रेस आहे बरं का, हो श्रवणी मनोहर मकर कुंडले पुल्लगल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन हिंदू वदन तिल पुष्पनासिका कुंदरदन हनु अधर बंद हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद हरिहा गोविंद. हे सुद्धा विठोबा अण्णा उत्तर लिहिलं.
अर्थ विचारू नका, सगळा सांगता येणार नाही. ही 2च कडवी म्हटली, अशी 6 कडवी आहेत. भगवंत आले आणि कमळ तर झेललंच, पण ताबडतोब आपला भक्त संकटात आहे. नुसता भक्त नव्हे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले, आशापाश विसरून. आपल्या कुटुंबाबद्दलची आशा त्याची विरून गेली. स्वतःचा देह सुद्धा आता मला साथ देत नाही म्हटल्यानंतर त्याची सुद्धा आशा निघून गेली. आणि आता देहाबद्दल उदास झालेला, फक्त आशा दाखवायचीच तर भगवंतापाशी दाखवायची, अशी ज्यावेळेला त्याची स्थिती झाली त्यावेळेला भगवंत स्वतः सांगतात, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं. बाकी अन्य कुठल्याही गोष्टींवर आशा ठेवत नाही असा अनन्य भक्त मला आवडतो. म्हणून ताबडतोब आपलं सुदर्शन चक्र सोडलं, घर त्या मगराने धरलेला पाय होता त्या पायापाशी आलं, मगराचा खालचा जबडा तोडून टाकला आणि आता ते मगर विव्हळत ते नकर वर आला. ताबडतोब गजेंद्राला आपल्या कुशीपाशी घेतलं. म्हणजे हत्तीला कसं कुशीपाशी घेतलं भगवंताने, त्या हत्तीला सारूपता नावाची मुक्ती दिली. सारूपता, सालोकता, समीपता आणि सायुज्यता 4 मुक्ती आहेत ना, त्यांनी पहिली मुक्ती दिली त्याला. आपलं रूप दिलं त्याला, आपल्याप्रमाणेच बनवलं आणि त्याला जवळ घेतलं. भक्ता ये, तुझी मागच्या जन्मामध्ये काही चूक नसताना सुद्धा ही सगळी यात्रा तुला करावी लागली. आता तू त्याही क्षणी माझं स्मरण केलंस, अनन्यपणे केलंस, म्हणून तुला मी प्रत्यक्ष घेऊन जाऊ उद्धार करतोय. बस गरुडावर. आणि भगवंत निघाले पाठमोरे झाले आणि हा कैकवाले, हो मुकुटवाले, हो पितांबरवाले, हो लाल शेलावाले. भगवंत म्हणतात, आजपर्यंत सहस्रनाम ऐकली पण ही नावं कुठे दिसली नाहीत. कोण मारतय मला ही आग? म्हणून मागे वरून पाहिलं तो मगर हाक मारत होता, नगर हाक मारत होता. हा भगवंता, तुमचं विश्वंभर हे नाव सोडून द्या. का म्हणाले? विश्वंभर भरत्वं मां विश्वस्वात्वा बहिः कुरु अथ पक्षद्वया भावे त्यज विश्वंभराभिराम. तुमचं नाव विश्वंभर आहे, या विश्वाचाच भाग आहे ना, मग माझं भरण पोषण करण्याची जबाबदारी कोणाची? तुमची. अरे म्हणाले, सगळ्यांची अशी भरण पोषण करत बसलो तर मला स्वर्गाची दुसरी ब्रांच काढावी लागेल. तुला नाही मुक्ती देऊ शकत. माझ्या भक्तांना त्रास देतोस, तुला आधी नरकात जावं लागेल, मग स्वर्गात यावं लागेल. तुझी सगळी आधी यात्रा संपव आणि मग ये. असं कसं म्हणले? मला तुम्ही ओळखलं नाही? म्हणाले, नाही ओळखलं. जरा जवळ येऊन बघा, जरा फोटो इनलार्ज करा, झूम करा, कळेल तुम्हाला काय होतं ते. म्हणून भगवंत जवळ गेले आणि कळला, हा नक्र मागच्या जन्मीचा गंधर्व होता. तुमचं तो सांगत होता त्यांना, तुमचं जर विश्वंभर हे पद असेल तर मला माझं भरण पोषण तरी करा, नाहीतर या विश्वाच्या बाहेर ढकलून द्या. मला काही गरज नाही तुमच्या विश्वाची. हुशार होता नक्र असून सुद्धा, कारण विश्वाच्या बाहेर काय आहे हो? भगवंतच आहे. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद स भूमीं विश्वतो वृत्वात्यतिष्ठत दशांगुलम. विश्वाच्या बाहेर सुद्धा तो 10 अंगुळ उरला, म्हणजे तिथे जाऊन परत भगवंतांना त्रास द्यायचा. हा मागच्या जन्मीचा गंधर्व होता, हू नावाचा गंधर्व होता. हू काय करायचा तो? गंधर्वांचं काम असतं देवांचं आणि देवांच्या दरबारात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करायचं, गायन गाऊन. पण आता सेवेसाठी जे गाणं असतं ते कुठलं गाणं गायचं याचा पण विवेक लागतो. कुठले तरी अनवट राग गायले, वाटेल तसं विचित्र गायला नाही चालत. प्रसन्न वातावरण होईल, लोकांचं रंजन होईल असं गायलं पाहिजे. पण एक दिवस देवल नावाचे ऋषी स्वर्गामध्ये आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी हा अनवट काहीतरी गायला, म्हणून शाप दिला, जा पुढच्या जन्मात वक्र गातोस, नक्र होशील जा. आणि म्हणून पुढच्या जन्मात हा नक्र झाला. पण शाप परत त्यालाही मिळाला. म्हणाले, गजेंद्राचा मोक्ष करण्याकरता भगवंत येतील, त्यावेळेला तू त्याच्या पायाला लाग. परत मगराला पायाला लागणे म्हणजे एवढंच माहिती फक्त की पाय धरणे. म्हणून त्याच्या मोक्षाची वेळ जवळ आलेली होती. त्यावेळेला नकराने त्या गजेंद्राचा पाय धरलेला होता. पण तो मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेक वर्ष युद्ध का झालं त्यांचं, अनेक दिवस, कारण तो त्याला मारण्याकरता पाय धरलेलाच नव्हता. हो, मारण्याकरता पाय धरलेला असता तर त्याच दिवशी संपला असता गजेंद्र. पण त्याचे पाय धरायला कशा करता आला होता? जरी तुझा व्हावा देव तरी हा सुलभ उपाव, करी मस्तक ठेंगणा लागे भक्तांच्या चरणा. म्हणून त्या गजेंद्राच्या पायापाशी हा लागलेला होता. हे सगळा इतिहास भगवंताच्या लक्षात आला
त्यालाही उद्धार केला, पुन्हा गंधर्व रूप त्याला प्राप्त करून दिलं, त्याला स्वर्गात पाठवलं आणि या गजेंद्राला आपल्या गरुडाच्या रथावरती बसवून वैकुंठाकडे नेलं. कथेचा तात्पर्याचा भाग एवढाच लक्षात घ्यायचा की गजेंद्र शेवटपर्यंत कशाबद्दलची तरी आशा धरून होता. लक्षात घ्यायची गोष्ट याच्यातूनही अशी आहे की बाकी सगळ्यांनी त्याचा उपयोग होणं बंद झालं, त्याच्याबद्दलचे काही उपयोग होणारे ते थांबले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर तो संकटात सापडला. पूर्वरंगाचे दोन्ही मुद्दे परत इथे लक्षात घेण्यासारखे आहेत. हा, कुठल्याही बाबतीत कुठल्याही माणसाला वापरा आणि फेकून द्या असं करू नका. सत्तेमध्ये कुठलाही माणूस आला, त्याचा थोडा त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण दुर्लक्ष करू नका, विसरून जाऊ नका त्याला. पुन्हा त्याच्या मागे उभे राहा, कारण भगवंत येऊन त्यालाच वाचवणार आहे, तुम्हाला आम्हाला नाही. मोक्ष गजेंद्राला मिळाला, सामान्य हत्तीला नाही मिळाला. त्यांच्या मागे उभे राहून, कोणाच्या तरी व्यक्ती परत सांगत नाही, त्याच्या मागे उभं राहून, वृद्ध झालेत आता, आपण सगळ्यांना पाठिंबा खडकर देऊन त्यांना तारलं पाहिजे. पुन्हा एकदा गजेंद्र, इंद्र नावात असतो ते राजे होण्याच्या पात्रतेचे असतात बरं, त्यामुळे त्यांना साथ दिली पाहिजे प्रत्येकाने, हे लक्षात घेऊया. आणि अखेरीस या धर्माकरता, या देशाकरता आणि देवाच्या कार्याकरता देहावर उदार व्हायची वेळ आली, देहाबद्दल उदास व्हायची वेळ आली तरी चालेल, पण त्याच्या मागे उभं राहा. सगळ्या आशा विसरून जा काही काळाकरता आणि जमेल तितकं सहकार्य सगळ्यांनी करा. प्रत्येकालाच काय आर्मीमध्ये प्रवेश करायला मिळणारे असं नसतं, पण आमचे गुरुजी सांगतात की प्रत्येकाला त्याच्या वाट्याला आलेल्या कर्मामध्ये वेळ काढून देशाची सेवा करता येते. कीर्तनकारांनी 8 दिवस उत्सव आला की कुठेतरी एक आख्यान सांगावं ना देशाबद्दलचं. गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्यांनी एक गाणं देशभक्तीपर म्हणावं आपल्या मैफिलीत. रामभाऊ मराठ्यांची प्रत्येक मैफिल वंदे मातरमनी संपत असेल. आदर्श किती मोठा. म्हणजे प्रत्येकाच्या व्यवसायाला साजेसं असं देशकार्य सगळ्यांनाच करता येतं, प्रचार प्रसार सगळ्यांनाच करता येतो. तेवढा तुम्ही आम्ही करूया. किंचित देहाबद्दल उदास व्हायचा या श्रावण महिन्यामध्ये प्रयत्न करूया आणि सगळी सेवा कीर्तनाची सुद्धा, श्रवणाची सुद्धा मंगलमूर्तींच्या चरणी अर्पण करून आज पहिल्या दिवशीचा कीर्तनाला इथे स्वल्प विराम देऊया. मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात, उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. भैरवी गातो आणि मग आरतीच्या आधी बोलू देतो. कसं इथे भक्त ऐसे जा